मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, जे युद्ध शांत होईल असं जे वाटत होतं ते काही झालेलं नाही आहे डायरेक्टली, तरी इनडायरेक्टली काही गोष्टी घडलेल्या आहेत. मार्केट पण बऱ्यापैकी पडलेलं आहे. तुमच्या अनेक मनातल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच मी आज आलो आहे. व्हिडिओ शांतपणे ऐका. मित्रांनो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युद्ध थांबलं नाही आहे, पण युद्धाचा जो प्रघात होता, जो हल्ला होता किंवा प्रतिहल्ला होता, ह्याचं प्रमाण काही अंशी कमी झालं आहे. कारण इराणने सांगितलं आहे की आजूबाजूच्या देशांवर आम्ही हल्ला करणार नाही जोपर्यंत त्यांचे बेस अमेरिका आमच्यावर वापरत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांचं मत होतं की इराणचं जे लिडरशिप आहे त्याला आम्ही मान्यता देत नाही, पण त्यांनी आता त्याला मान्यता दिली. कुठेतरी ही स्टेप्स आहे निगोशिएशनची. आता ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जात आहेत न्यूज चॅनलकडनं. तरीसुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, युद्धामध्ये खूप असा दम नाही राहिला. पण मागच्या 8-9 दिवसापासून झालेल्या युद्धामुळे जे 9-10 दिवसापासूनचं युद्ध होतं त्याच्याने क्रूड ऑइलचा सप्लाय हा डेफिनेटली कमी झाला. जवळपास जिथं इराण 20 लाख बॅरल पर डे क्रूड ऑइल काढत होता ते जवळपास 6 लाख बॅरल पर डे काढायला सुरुवात केलेली आहे. सो डेफिनेटली हा मोठा सेटअप आहे. पण जर मी आत्ता जसं युद्ध इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्यामध्ये आहे, तर त्यांना जो झळ बसावी किंवा त्यांचं काय होईल ह्याच्यापेक्षा माझं मत आहे की माझ्या इकॉनॉमीला किंवा मी गुंतवलेल्या पैशाचं काय होईल ह्याच्यावर मला जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे युद्धावर आज जास्त नको चर्चा करायला, काय होईल काय नाही. पण फक्त एक ढोबळ मनाने तुम्हाला सांगतो की युद्ध क्लोजिंगच्या जवळ आहे. बघा, लक्षात घ्या, आज मार्केट पडलं सकाळी. आत्ता तुम्ही बघा, थोड्या वेळाने न्यूज चॅनलवर यायला सुरुवात होईल, उद्याच्या वृत्तपत्रात मोठ्या बातम्याही येतील. पण हे शॉर्ट टर्म आहे. रिझन तुम्हाला सांगतो, आज फक्त क्रूड ऑइल $115 प्रति बॅरलच्या जवळपास गेला. जवळपास 23-25% वाढला. इनफॅक्ट टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आत्ता जिथं आहे तिकडनं मी तर आता न्यूज चॅनल बघणंही बंद केलं आहे. काही नाही होणार. स्टे काम अँड कूल. जसं मी तुम्हाला आधीच बोललो होतो की तुम्ही हॉलिडेजवर जातात त्या पद्धतीमध्ये आत्ता असा विचार करा की मी हॉलिडेजवर आहे, सो मी म्युच्युअल फंडचा फुलिओ बघणार नाही. रिझन सांगतो, क्रूड ऑइल 100च्या वरती कुठल्याही देशाला परवडणारं नाही. मी नुसतं आपल्या देशाची गोष्ट नाही करत आहे. अमेरिकेला इनडायरेक्टली ह्या क्रूड ऑइलच्या $100+ प्रति बॅरल केल्याने प्रेशर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कारण की नुसतं क्रूड ऑइल नाही, जसं महागाईची चिंता ही आपल्या देशापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये. क्रूड ऑइल वाढल्यानंतर त्यांना पण तिथं महागच मिळणार आहे. अमेरिका सपोर्ट करणाऱ्या अनेक छोट्या देशांचा तर जीवच जाईल. आता लक्षात घ्या, आपल्या देशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पहिली गोष्ट, माननीय पंतप्रधानांनी ऑलरेडी सांगितलं की आपल्याकडे 35-40 दिवसाचा तेल साठा अवेलेबल आहे आणि हे युद्ध 35-40 दिवस चालत नाही. हे युद्ध संपल्यानंतरही तेल साठा रुटीनला यायला एक 10-15 दिवसाचं हे लागणार आहे, टाईम फ्रेम लागणार आहे. पण असाही विचार केला तर मागच्या 3 वर्षापासून आपण मॅक्झिमम तेल हे रशियाकडनं बाय करत होतो आणि आत्ता कडनं तेल बाय करायला डोनाल्ड ट्रम्प यांनी परमिशन दिली. अनेक लोक म्हणत आहेत तो परमिशन देणारा कोणाला. हे बघा, जिओ पॉलिटिकल सिच्युएशन ही आपल्यापेक्षा वरच्यांना जास्त समजते, ते त्यांच्या हिशोबाने डिसिजन घेतील. आपण ह्या फालतू वादामध्ये पडून नकोच तो पॅनिक सिच्युएशन इन्व्हेस्टर्समध्ये नको क्रिएट करायला. पॉलिटिक्सच्या जागेवर आहे, इकॉनॉमीच्या जागेवर आहे. मी ह्या व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक शेअर मार्केट ॲनालिसिस यूट्यूबर यांना रिक्वेस्ट करेल, न्यूज चॅनलला तर करेल की कृपया पॅनिकनेस पोसवू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कृपया आपले टेक्निकल फंडामेंटल चार्ट वाइंडअप करून ठेवा. मार्केट जे पडले ते तुमच्या टेक्निकल चार्टमुळे पडलेलं नाही आहे, तर हे न्यूज बेस मार्केट पडलेलं आहे. इराण, इस्रायल आणि USA वॉर बंद झालं की दुसऱ्या मिनटाला मार्केट वाढेल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे टेक्निकल चार्ट बाहेर काढा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जोपर्यंत टेक्निकल चार्ट बाहेर येत नाही
सॉरी युद्ध बंद होत नाही तोपर्यंत टेक्निकल चार्ट हे गुंडाळून हॉलिडेजवर जा. शांतपणे लक्षात घ्या, इंडियन इकॉनॉमी ॲज ऑफ नाऊ स्टेबल आहे. आज इतका मोठा इव्हेंट भारतामध्ये घडला आहे, त्याच्यावर कोणीही चर्चा करत नाही आहे की RBIने 50,000 करोड लिक्विडिटी मार्केटमध्ये पंप केली. विचार करा, गव्हर्मेंट ज्यावेळेस इकॉनॉमी ज्यावेळेस स्टेबल असते त्यावेळेस सरकार मार्केटमध्ये लिक्विडिटी पंप करते आणि ज्यावेळेस इकॉनॉमी स्टेबल नसते त्यावेळेस मार्केटमधून लिक्विडिटी काढत असते. हा इकॉनॉमीचा बेसिक सिद्धांत आहे. ह्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे, सगळ्यांचं लक्ष तिकडेच आहे. माझं एकच मत आहे, स्टे काम, स्टे कूल. इंडियन इकॉनॉमी खूप स्टेबल आहे. ह्या जिओपॉलिटिकल वॉरचा इंडियन इकॉनॉमीवर काही परिणाम होणार नाही. आपण निवडून दिलेलं देशाचं नेतृत्व देखील सक्षम आहे. त्यांनी ऑलरेडी रशियाशी चांगल्यापैकी डील केली असेल. जेव्हा दुबई एअरपोर्टवरून पहिलं विमान भारतीयांना घेऊन उडालं ह्याच्यावरूनही तुम्ही विचार करू शकता, किंवा पहिलं विमान दुबईकरांना लँड करून देणारा सुद्धा भारतच होता. तर ह्याच्यावरून एक साधी गोष्ट लक्षात घ्या, जगानेही आपल्या नेतृत्वाची पॉवर मान्य केलेली आहे. पॉलिटिक्सच्या जागेवर आहे. पक्ष, पार्टी सगळं बाजूला ठेवू. माझा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, ह्याच्यामध्ये मी फक्त एवढंच सांगेल, जाणकारांचा सल्ला घ्या, कमीत कमी बातम्या बघा, जास्तीत जास्त हॉलिडे एन्जॉय करा. रिझन, ज्या क्षणाला एक 48 आवर्सचं सीजफायर होईल, 72 आवर्सचं सीजफायर होईल आणि युद्धबंदी घोषणा होईल, लक्षात ठेवा तुम्हाला श्वास घ्यायलासुद्धा पुरसत नसणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा फोलिओ बघा कसा झुपकनवरती जातो आहे. युद्ध झाल्यानंतर मार्केट ऑल टाईम हाय देणारच. मी माझं टार्गेट जे दिवाळीपर्यंत 29-30 हजाराचं केलं होतं, आज मी तुम्हाला सांगतो 31 मार्च 2027ला आपण सेन्सेक्स 31,500वर बघू. आज लिहून घ्या माझा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओची टॅगलाईनच मी ही ठेवणार आहे, आत्ताची युद्ध परिस्थिती, क्रूड ऑइलचा वाढता भाव, म्युच्युअल फंडवर होणारा परिणाम आणि 31 मार्च 2027ला सेन्सेक्स 31,500ला बघू. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. काही अडचण असल्यास मला संपर्क करा. इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.